GMC मिरज ग्रुप डी हो, याच परीक्षेबद्दल एक फायनल आणि सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. जर तुम्ही याची तयारी करत असाल ना, तर हा भाग अजिबात चुकवू नका, कारण आज आपण जी माहिती बघणार आहोत ती 100% अधिकृत आहे. थांबा जरा, 1 मिनिट. जर तुम्ही GMC मिरज ग्रुप डी म्हणजे क्लास 4चा फॉर्म भरला असेल तर चुकूनही पुढे जाऊ नका. ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. मी असं का म्हणतोय, कारण जरी माहिती ऐकली नाही ना, तर तुमची 31 डिसेंबरची परीक्षाच हुकण्याची शक्यता आहे. हो, हे इतकं गंभीर प्रकरण आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेची फायनल डेट काय आहे, हॉल तिकीट कधी आणि कुठून मिळणार, आणि परीक्षेच्या दिवशी कोणत्या मोठ्या चुका टाळायच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बरं, मला माहिती आहे मागच्या काही दिवसांपासून ना मला खूप जणांचे मेसेजेस येत होते आणि सगळ्यांचा एकच प्रश्न होता की या परीक्षेचं नेमकं काय होणार आहे. खूप गोंधळ उडाला होता. पण आता काळजी सोडा, आज जी माहिती मिळणार आहे ती 100% ऑफिशियल आणि कन्फर्म आहे. आणि प्रश्न काय होते तेच, सर परीक्षा कधी आहे, हॉल तिकीटचं काय, ऑनलाईन होणार की ऑफलाईन, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही बातमी खरी आहे की फेक. थांबा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळतील. चला, पुढे जाण्याआधी एक छोटासा रिकॅप घेऊया. ही भरती नेमकी कशाची आहे ते आठवून घेऊया. ही पदं आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, त्याचबरोबर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आणि आरोग्य शिक्षण पथक तासगाव इथली. बरं, या भरतीबद्दल काही बेसिक गोष्टी पटकन बघू. हे गट ड म्हणजे क्लास 4चं पद आहे. सरळ सेवा भरती आहे. अर्ज फक्त ऑनलाईन होते आणि ते आता बंद झालेत. जाहिरात आली होती 20 ऑगस्ट 2025ला. पण आता या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं काय, तर परीक्षा. सगळ्यांचं लक्ष आता परीक्षेवर आहे. ठीक आहे, आता आपण त्या गोष्टीकडे येतोय ज्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत आहात. या संपूर्ण माहितीमधला हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर GMC मिरज ग्रुप डी परीक्षेची फायनल तारीख आहे 31 डिसेंबर 2025. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. ही तारीख आता कन्फर्म झालेली आहे. डोक्यात फिट करून घ्या, 31 डिसेंबर 2025. आता या तारखेसोबतच काही महत्त्वाच्या गोष्टी पण लक्षात घ्या. ही परीक्षा फक्त एकाच सेशनमध्ये होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ती ऑनलाईन असणार आहे, म्हणजे कम्प्युटरवरची टेस्ट, ज्याला आपण CBT म्हणतो. परीक्षा केंद्र संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये असतील. तुमचं नेमकं सेंटर कोणतं हे तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर कळेल. ओके, परीक्षेची तारीख तर कळाली. पण आता पुढचा प्रश्न जो सगळ्यांना पडलाय तो म्हणजे हॉल तिकीटचं काय, ते कधी मिळणार आणि कुठून डाउनलोड करायचं. चला, हा गोंधळ पण दूर करूया. तर लक्ष देऊन ऐका. तुमचं हॉल तिकीट 23 डिसेंबर 2025 पासून मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हॉल तिकीट फक्त आणि फक्त IBPSच्या ऑफिशियल वेबसाईटवरच मिळेल. इकडे तिकडे कुठेही शोधण्यात वेळ वाया घालवू नका. आणि खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो, जेव्हा हॉल तिकीट डाउनलोड कराल ना, तेव्हा त्यावरच्या सूचना एकदा नाही तर 2दा वाचा. शांतपणे वाचा, कारण 90% मुलं इथेच गडबड करतात आणि मग ऐन परीक्षेच्या दिवशी धावपळ होते. ही चूक आपल्याला करायची नाहीये. आता आपण बोलूया परीक्षेच्या दिवसांबद्दल. हे जे नियम मी सांगणार आहे ते अजिबात हलक्यात घेऊ नका. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, वेळ. तुमच्या हॉल तिकीटवर जी वेळ दिलेली आहे तिच्या खूप आधी सेंटरवर पोहोचा. 1 मिनिट जरी उशीर झाला तरी तुम्हाला आत घेतलं जाणार नाही. तिथे कोणतीही विनंती, कोणतंही कारण ऐकून घेतलं जाणार नाही, हे लक्षात ठेवा. बरं, सोबत काय घेऊन जायचं? एक ओरिजिनल ID प्रूफ, तुमच्या हॉल तिकीटची प्रिंट केलेली कॉपी आणि बाकी जे काही आवश्यक कागदपत्र सांगितली असतील ती. आणि काय नाही न्यायचं? मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू. या गोष्टींना तिथे परवानगी नाही. चला, आता थोडं गंभीरपणे बोलूया. एक रियालिटी चेक घेऊया. आता आपलं लक्ष फक्त अभ्यासावर ठेवायचं आहे आणि कोणत्याही अफवांपासून दूर राहायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ही भरती जरी ग्रुप डीची असली तरी कॉम्पिटिशन अजिबात कमी नाहीये. जे उमेदवार आजपासून सिरियसली अभ्यास करतील तेच 31 डिसेंबरला आत्मविश्वासाने पेपर देऊ शकतील. त्यामुळे आता गंमत मस्तिरीची वेळ संपली, गंभीर होण्याची वेळ आली आहे. आणि प्लीज, कोणत्याही खोट्या बातमीवर विश्वास ठेवू नका. व्हॉट्सॲपवर काहीही फॉरवर्ड येतं त्याला खरं मानू नका. तुम्हाला खरी माहिती हवी असेल तर फक्त 2च जागा आहेत,
एक म्हणजे IBPSची ऑफिशियल वेबसाईट आणि दुसरी म्हणजे GMCची ऑफिशियल नोटीस. बस. तर ही होती GMC मिरज ग्रुप डी परीक्षेबद्दलची सगळी अधिकृत आणि कन्फर्म माहिती. आशा आहे की तुमचा सगळा गोंधळ दूर झाला असेल. आता तुम्हाला पुढे काय करायचंय ते बघूया. आता फक्त 3 छोट्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली, जर तुम्ही ही परीक्षा देणार असाल तर कमेंटमध्ये येस असं नक्की लिहा. दुसरी, हा महत्त्वाचा अपडेट तुमच्या ग्रुप डी बॅचच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांना शेअर करा. आणि तिसरी, अशाच खऱ्या आणि वेळेवर मिळणाऱ्या भरती अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला माहिती आहे की DMER असो, GMC, NHM किंवा मग महानगरपालिकेची भरती असो, सगळ्यात फास्ट आणि सगळ्यात खरी माहिती तुम्हाला फक्त इथेच मिळते. परीक्षेच्या तयारीसाठी आणि परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चला तर मग लागा तयारीला आणि 31 डिसेंबरला पेपर एकदम फोडून या.